दोन नद्यांचा संगम, शेकडो वर्ष जुनं शिवमंदिर आणि सातारजवळ लपलेलं असं एक ठिकाण ज्याला लोक दक्षिण काशी म्हणून ओळखतात. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा मराठमोळा व्लॉगर तुम्हाला आज घेऊन निघालो आहे सातारजवळील संगम माऊली येथे. तर आमच्या ब्लॉगची सुरुवात होते औंध येथील घाटमाथ्यापासून ते सातारपर्यंत. या रस्त्यात थोडंफार खाणं पिणं झालं आणि सातारला पोहोचलो. सातारमध्ये गेल्यानंतर जवळपास 4 ते 4.5 किलोमीटर अंतरावर आपल्याला वेण्णा आणि कृष्णा नदीचा संगम बघायला मिळतो. आणि या घाटावर, या संगमावर तुम्हाला 5 ते 6 मंदिरं बघायला मिळतात, जाणून घ्यायला मिळतात. त्यामध्ये दक्षिण काशी शिवमंदिर, रामेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, भैरवनाथ मंदिर अशी बरेच मंदिरं आपल्याला या घाटावर बघायला मिळतात. इथं आम्ही दक्षिण काशी शिवमंदिरात गेलो, इथं दर्शन घेतलं आणि इथली वास्तुकला पाहिली, जाणून घेतली. आपण मागच्या व्हिडिओत गुरसाळे येथे गेलेलो आणि तिथल्या शिवमंदिराचा आपण एक व्लॉग बनवलेला, त्यापैकीच इथं वास्तू किंवा बांधणी बघायला मिळते बघा. प्रत्येक खांबावर वेगळ्या नक्षी बनवल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर मंदिरात प्रवेश करतात जुन्या काळातील वास्तुकलेचं दर्शन होतं, त्याची झलक मिळते. दगडी खांबांवरील नक्षीकाम, शांत सभा मंडप पाहायला मिळतो. या नदीकाठचं वातावरण इतकं शांत की तासनतास इथंच बसावं, वेळ घालवावा असा वाटतो. आणि आम्हीही तेच केलं. जवळपास 1.5 ते 2 तास आम्ही या घाटावरच घालवला. त्याचबरोबर इथं जो दीपस्तंभ आहे त्यावरही वेगवेगळ्या नक्षी, वेगवेगळं कोरीव काम आपल्याला बघायला मिळतं. बाहेर आल्यानंतर रामेश्वर मंदिर पाहायला मिळतं आणि या मंदिरात आज कोणत्या तरी एका मराठी चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. तुम्हाला हा आजचा प्रवास, आजचा हे ऐतिहासिक ठिकाण कसं वाटलं तेही कमेंट करून सांगा. शूटिंग करताना, दर्शन घेताना जागेचं पावित्र्य राखा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तेही नक्की सांगा. तुमच्या आसपास असलेली अशी भव्य ठिकाणं कमेंटच्या माध्यमातून सांगा, ते आपण जगाला दाखवू. तर भेटू पुढच्या एखाद्या जबरदस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.